द रेट ऑफ हां द रेट कोणता द रेट ऑफ चेंज ऑफ velocity with respect to time each called the rate of change of velocity with respect to काय आहे time is called the acceleration हा झाला पहिला पॉइंट कळलं एवढं हा झाला फर्स्ट दिस इज द डेफिनेशन सेकंड पॉइंट हा कशाने डिनोटेट करतात येने त्याच्यात लिहू शकतो आपण इट इज डिनोटेड बाय कशाने करतात हा स्मॉल एने कळलं एवढं याचा जो फॉर्म्युला आहे तो या प्रकारचा ये इक्वल टू that is the final velocity minus initial velocity upon time. आता फायनल वेलोसिटी आपण कशाने शो करतो v ने शो करतो ओके काय होईल याच्यामध्ये ये इक्वल टू v मायनस यू अपॉन टी तर हा एक आपल्याला ॲक्च्युअल फॉर्म्युला तयार होतो ओके इतकं झालं का काय लिहिलं आपण याच्यामध्ये ए मीन्स ॲक्सेलरेशन इक्वल टू फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम फायनल वेलोसिटी इज डिनोटेड बाय v अँड इनिशियल वेलोसिटी आपण कशाने रिप्रेझेंट करतो u ने आणि टाइम कसा रिप्रेझेंट होतो आपण t ने ओके हा झाला कोणता पॉईंट आपला सेकंड पॉईंट ओके चला थर्ड पॉईंट घेऊया आपण याच्यात दिस इज द थर्ड पॉईंट फॉर्म्युला लिहिला आपण याच्यामध्ये चौथा आता हे कोणती क्वांटिटी आहे हे हां लिहू शकतो इट इज वेक्टर क्वांटिटी हे कोणती क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी आहे इतकं कळलं सर्वांना ओके त्याच्यानंतर पाचवा जो पॉइंट आहे याचा एसआय युनिट याचे जे युनिट आहेत याचे दोन युनिट आहेत एक आहे एसआय युनिट आणि दुसरा आहे सीजीएस युनिट मी दोन्ही लिहिते एक आहे एसआय युनिट याचे एसआय युनिट काय आहे याचा मीटर पर सेकंड स्क्वेअर ओके मीटर पर सेकंद आहे की मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे सेकंड स्क्वेअर झाला त्याच्यानंतर सीजीएस युनिट तर याच्यामध्ये काय आहे सेंटीमीटर पर सेकंडचा स्क्वेअर तर या प्रकारचा हा झाला ॲक्सेलरेशन इतकं कळलं याच्यामध्ये आणि याच्यातला सहावा जो पॉइंट आहे म्हणजे ॲक्सेलरेशन म्हणजे इट इज रिलेटेड विथ velocity तर हा झाला आपला ॲक्च्युअल ॲक्सेलरेशन होतो व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲक्सेलरेशन द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू इज कॉल्ड द ॲक्सेलरेशन इट इज डिनोटेड बाय स्मॉल ए याचा ॲक्च्युअल फॉर्म्युला कोणता आहे फायनल वेलोसिटी इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम फायनल वेलोसिटी कशाने शो करतो आपण v ने इनिशियल वेलोसिटी u ने अपॉन t ओके झालं आणि हे कोणती क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी लास्ट डेक्स कोणती क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी आणि दुसरं काय याचा युनिट आहे याचा एसआय युनिट कोणता आहे मीटर पर ओके याचा सीजीएस युनिट कोणता आहे आणि हा कशासोबत रिलेटेड आहे इतकं सर्वांना कळलं ओके त्याच्यानंतर बघ टाइप्स ऑफ ॲक्सेलरेशन टाइप्स ऑफ ॲक्सेलरेशन
याचे 3 टाईप आहेत. तर पहिला टाईप आहे पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन, हा झाला पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. दुसरा आहे नेगेटिव्ह ॲक्सिलरेशन, आणि तिसरा आहे झिरो ॲक्सिलरेशन. कळलं? हा झिरो ॲक्सिलरेशन, नेगेटिव्ह ॲक्सिलरेशन आणि हा पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. एवढं कळलं सर्वांना? तर देर आर 3 टाईप ऑफ ॲक्सिलरेशन. एक आहे पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन, नेगेटिव्ह ॲक्सिलरेशन अँड झिरो ॲक्सिलरेशन. इतकं लिहून झालं सर्वांचं? इकडचं झालं सर्वांचं? इतकं लिहून ठेवा. पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन, नेगेटिव्ह ॲक्सिलरेशन अँड झिरो ॲक्सिलरेशन. फर्स्ट टाईप पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन कसाला? एक गोष्ट आपण अगोदर आताच काय शेवट लास्ट पण आपण लिहिलं होतं, ॲक्सिलरेशन रिलेटेड विथ व्हेलॉसिटी. कळलं? आता पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणजे काय झालं? याच्यामध्ये स्पीड काय, ते व्हेलॉसिटी काय होत असेल टाइमच्या अकॉर्डिंग, व्हेलॉसिटी काय होत असेल? इन्क्रीज होत असेल. चला याची डेफिनेशन काय होऊ शकते? when velocity of an object आता ऑब्जेक्टच्या ठिकाणी तुम्ही गाडी लिहू शकता, एखादा प्लॅनेट राहू शकते, काही बी राहू शकते. when velocity of an object is increases with कोणासोबत वाढते? हा टाइम सोबत. increases with time is called positive acceleration. It's called positive acceleration. ह्याला काय म्हणतात? पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. when velocity of an object is increases with time, जर टाइमच्या अकॉर्डिंग जर वेलॉसिटी वाढत असेल तर त्याला काय म्हणतात? पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. दुसरा जो पार्ट होता आपला, सेकंड पार्ट म्हणताना आपल्याला हा नेगेटिव्ह ॲक्सिलरेशन. चला नेगेटिव्ह ॲक्सिलरेशन सेकंड पार्ट होता आपल्याकडे नेगेटिव्ह ॲक्सिलरेशन. नेगेटिव्ह ॲक्सिलरेशन नेगेटिव्ह ॲक्शन फक्त चेंजेस काय करायचं? याच्या ठिकाणी चेंज करायचं. इथे इन्क्रीजेसच्या ठिकाणी काय होईल? डिक्रीजेस होईल. तर पुन्हा सेम डेफिनेशन तसंच लिहू शकतो आपण याच्यामध्ये. when the velocity of an object is decreases with time is called negative. It's called negative acceleration. कळलं? तर हा झाला पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन वेन वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस. आणि नेगेटिव्ह मध्ये काय होतो? वेन द वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट काय होतो? डिक्रीजेस. याच्यामध्ये वेलॉसिटी काय होते? डिक्रीज होते. याच्यामध्ये काय होते? इन्क्रीज होते. ओके. आणि लास्ट टाईप होतं आपलं कोणता आहे? लास्ट टाईप झिरो ॲक्सिलरेशन. हा संपला खाली सर्वांचं? बावणे मॅडम ओके. लास्ट टाइप आहे आपला कोणता? झिरो ॲक्सिलरेशन.
लास्ट टाईप लिहिलं होतं आपण झिरो ॲक्सेलरेशन. याची डेफिनेशन काय आहे? वेन वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट, लास्ट पॉइंट मतलब लास्ट झिरो ॲक्सेलरेशन वेन दी velocity when the velocity of an object is constant काय असेल याच्यामध्ये? कॉन्स्टंट असेल, म्हणजे नायदर इन्क्रीजेस नॉर डिक्रीजेस, म्हणजे फक्त कॉन्स्टंट असेल तर आपण असं म्हणू शकतो की ते ॲक्सेलरेशन कोणता असेल, म्हणजे कोणता टाईप असेल तो झिरो ॲक्सेलरेशन. वेन वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंट, कसा असेल? कॉन्स्टंट असेल विथ टाइम इज कॉल्ड झिरो. इज कॉल्ड द झिरो ॲक्सेलरेशन. तर अशा प्रकारचे आपण ॲक्सेलरेशन बद्दल पूर्ण डेफिनेशन माहीत झालं, फॉर्म्युला माहीत झालं, युनिट माहीत झालं, त्याची क्वांटिटी माहीत झाली. नंतर आपलं काय घेतलं आपण? टाईप्स घेतलं. देर आर 3 टाईप ऑफ ॲक्सेलरेशन. एक होता पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, दुसरा होता नेगेटिव्ह ॲक्सेलरेशन, तिसरा होता झिरो ॲक्सेलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनला कसं डिफाईन केलं होतं आपण? वेन वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट increases with time is called the positive acceleration. Negative acceleration कसा डिफाइन केला होता? when velocity of an object is decreases with time is called the negative acceleration. आणि झिरो ॲक्सेलरेशन कसा डिफाइन केला आपण? when velocity of an object is constant, that means the neither increases nor decreases, that means the constant with time is called the zero acceleration. तर अशा प्रकारे आपला चॅप्टर 1 मधला ॲक्सेलरेशन आपला संपलेला आहे.